हाय हॅलो नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहात. तर आम्ही थोडंसं लेट ब्लॉग स्टार्ट करतोय, म्हणजे दुपारचे 12:30 झालेत आणि आता आम्ही जातोय रत्नागिरीला. आणि काय होणार आहे दिवसभरामध्ये ते सगळं मी दाखवणार आहे आपल्या ब्लॉग मार्फत. तर असेच कंटिन्यू करा आणि बघत राहा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि खूप जास्त सपोर्ट भेटतोय आम्हाला, तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोचतंय. सो खूप छान वाटतंय. असंच सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आम्ही काही ना काही नवीन सेटअप तयार करायचा प्रयत्न करू. नवनवीन काही ना काही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. सो असेच कंटिन्यू करा. आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आणि निघूया पटापट. चला. भैरीच्या मंदिरामध्ये पहिलं जॅक इकडे गेलाय अगरबत्ती घ्यायला. आता मंदिराच्या बाहेरच शॉप आहे, तर इकडे नारळ अगरबत्ती सगळं भेटतं. A few moments later. सो आम्ही आलेलो भैरीच्या मंदिरात. का आलेलो ते मी सांगते. कारण आम्ही सगळं स्टार्ट केला तेव्हा नारळ पहिलं, म्हणजे जे रत्नागिरीमध्ये भैरीला ग्रामदैवत ह्यांना खूप मानतो सगळ्यांनी. तर तिथे पहिलं जे काय असेल नवीन गोष्ट करायची तर आम्ही पहिलं इथे नारळ वगैरे ठेवतो किंवा ती वस्तू इकडे घेऊन येतो जर गाडी वगैरे असेल तर. तर आम्ही आलो नव्हतो 2 तारीखला, तर आत्ता आलो आणि नारळाने प्रसाद वगैरे ठेवला.
तर छान वाटलं मंदिरात येऊन. खूप शांतता आहे आणि कसलाही काही त्रास नाही होत इथे. तर छान वाटलं. आता जातोय पुढे काय असणार आहे ते बघू. चला. A few moments later. मला घेऊ नको. गाडीवर नाव पण द्यायचं प्रत्येक गोष्टीला सांगितलं. आणि एवढं तुला सांगते त्यांनी तू पण गाडी घेऊ नको. स्वामी हो झाली आहे स्वामींचं असं आले ना आयुष्यात की तुला गाडीवर सांगते म्हणजे स्वामींचं ते दिसणारच चित्र माझं नगरीत गेलेलो तिथे थोडंसं सामान वगैरे घेतलं सलूनचं आणि जॅक सोबत थोडंसं माझं भांडण झालेलं. त्याच्यामुळे अच्छा हमको सिखा रिया है व्हिडिओ नाही घेतला. सो तिथून आता डायरेक्ट आलो सलून मध्ये. आणि आपल्याकडे आलेत तर वहिनी आणि दादा. तर आता काय बोलणार तुम्ही? आता घाबरलास बोलायला. काय नाही घाबरू. मग बोल. विषय काढ, चल बाकी आहे. कोणाची चूक होती, तुझी का माझी? माहितीये ना तुझी होती. घेतली नाही. लोक काय? मुद्दाम काढतात काय? तू समजून घेतलं नाहीस. अच्छा ओके. चीटिंग करता है तू. आणि आणि काय तुझा कुठला मोबाईल गेली Vivo. 29 easy पण आहे. म्हणजे माझ्या नंतरचा ना अमया माइनस होईल. अंताक्षरीला पण एवढा घेतलं मोबाईल आता शक्यतो मोबाईल हे आहे इन्व्हेस्टमेंट आहे. बोल. त्यांनी हवी म्हणून. काय सोनं बोललो रिप्लाय देत जा. तोंडाने बोल. तोंडाने बोललो ना. शेवटी आपल्याला एकत्र राहायचं असतं. मी हा विचार करतो. पटकन आहे. आम्ही भांडायचं कचा 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 काय काय? राहणार बॅग घेऊन परत येणार. बघा असं म्हणू नकोस येणार नाही करून नाही तर कुठं सगळे लागून पडणार. नाही पण खरं नाही हे असतं राग असतो तो मला मी आपण तिला काय वयानुसार मॅच्युरिटी येते तुला काय सांगितलंय तुला वाटतंय ना क्लिअरली तोंडावर बोल. असं रागावून काय हा राहतं तेच तेच जे काय ना ते सोडतो हा, सपोर्ट आणि करायचं. बोलून ती क्लिअर करून टाका असं मनात नाही ठेवायचं मग ते रागात बोलणार टोमणे मग हा, काहीच नाही. ते- मग माझी पण सेटअप टाइम घेत आता. तर जय कामाला लागलाय. काम करतोस. काय करतोस? कामाला लागलाय. मी हे काय व करतो. सांग की काय करतोस? हे स्ट्रेट करतो. स्मूथनिंग चालू आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना वॉश झालाय. क्रीम लावून वगैरे. आता ड्रायर चालू आहे. इकडे हे दादा आहेत. अमे दादा. ऐक ना ऐक. हिंदी कन्वर्सेशन आणि कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? 4 वाजता काम चालू केलेलं. आता दुसरे खंबा असं म्हणतात. केस बघा मस्त झालेत. नो पुढे मी जरा त्याला थंड होण्यासाठी ठेवलेत. कंटाळा आला असेल. तू फॅन लावतोयस का कंटाळा आला असेल ना. नाही मी म्हटलं काय तुम्ही चहा आंबे आणतोय तसं अर्ध काम जॅकचं झालंय आणि आता जॅक आणि दादा गेलेत काहीतरी भूक लागली म्हणून खायला आणि आणायला. सो बघूया. A few moments later. इकडे चहा आणली आहे. स्पॉट झालाय पॉडकास्ट. Podcast. काय असतं? काय करतेस? हा? ब्लॉग. बघा.
थोडेसे कटिंग करतोय कारण ते स्ट्रेट होण्यासाठी. एक मिनिट झाला असता डिस्कट होत चालेल. हा कधी घातला माहितीये ना, मी गेल्या स्ट्रेटनिंगला घातला त्याच्यानंतर आता हलतीये. तो हायटेस्ट क्लासेस वगैरे अशी हल्ले कुठे 15 कर दोगी ना 15 को सर्वी. एक पाय वेट कशाला बड़ा हरामी हो बेटा. आता मी हे घालते. नाही मला तसंच होतं होतं. बघ तरी पण अरे कुर्सी बसणार आहे क्या अच्छा. जे त्रिकोण केलेलं आहे ना, अशी मांडी घालू. सोपं कसलं हवं पण. ते सरळ कसे तरी वाटतात मला शेपट्या. कुणी गोणे आणायला पाहिजे याचा कंपार्टमेंटला. कर्कटक. गुण्या त्रिकोणी. आता नावाला आता आम्ही आता म्हटलं आयुष्य म्हटलं आता आयुष्य एकदा कधी अभ्यास करायचा ना. आता अभ्यास आलो. होय. नाही, मला नाही, मला शाळा गणित क्लास मला गणिताचा जाम कंटाळा. हैराण करणार आहेस तुला. गणित मला तेव्हा असं वाटायचं नको कॉलेज शाळा, पण आता वाटतं. आयुष्यात कधी आता बहीण हातात घेणार नाही. आता झालं तसं कंपनी पण थांबत लागला. आता या अन्य झाल्यापासून सगळं आता परत द्यायचं ते. आता आमच्याकडे गाणी बडबड गीत. आता तोंडात गाणी नाही. हा, एक फोटो छोटा टाका, फोटो हत्ती दिसेल. घुमते जरा. काय काय घ्यायचं व्हिडिओ. सो फायनली इथे झालेलं आहे स्ट्रेटनिंग. बघा कसं वाटतंय, बोलताच येत नाही मला. कस्टमरचा रिव्ह्यू घे. इकडे दोन आहेत आमच्या माणसं. एक माणूस लपतोय. अरे बाई काय कडक पोच दिला नाही. कस्टमरचा रिव्ह्यू घे. कस्टमर रिव्ह्यू. अरे अरे सो हॅलो, आता आपण जे काम जॅकने केलंय तर कॅमेराच्या मागे जॅक आहे, तर ते आता म्हणजे जो इंट्रो आहे तो कस्टमरचा रिव्ह्यू आपण ऐकूया. तर या आहेत गुडे मॅडम. तर त्यांनी केली आहे आता स्मूथनिंग केली आहे, तर त्यांना कसं वाटतंय काय वाटतंय ते आपण विचारूया. चला. सो मॅडम, तुमचं आता स्मूथनिंग केलंय तर तुम्हाला कसं वाटतंय? आधी मुळात जयकडे मी गेली 9 वर्ष स्मूथनिंग करतेय. 2018 पासून मी जयकडे स्मूथनिंग करतेय. पहिलंच वर्ष 2018ला तेव्हा त्याने आमच्या घरी येऊन केलं होतं. अतिशय उत्तम. मी पहिल्यांदाच केलं होतं, पण खूप छान वाटलं अगदी, म्हणजे वाटलं. आणि ते मुळात 2 वर्ष टिकले होते. त्यानंतर जय काही कारणाने मुंबईत गेला होता, त्यामुळे 1-2 ठिकाणी दुसरीकडून करून घेतला. आता जेव्हा तो पुन्हा आला 2022 पासून मी आता 2026 आहे, एवढे 3-4 वेळा मी त्याच्याकडे केलं. प्रत्येक वेळेला खूप चांगला रिझल्ट आलाय. आणि आता तुम्ही शाईन बघू शकता. मी खूप खुश आहे. आणि आता पुढे पण जेव्हा करेन तेव्हा मी जयकडेच करेन. तर तुम्ही मॅडमचा रिव्ह्यू ऐकलाच आहे. तर हे असं काही फेक वगैरे नाहीये. रिझल्ट जे आहे ते तुमच्या समोर आहे. तर नक्की एकदा विजिट करा आमच्या सलूनला, जॅक जेनी युनिसेक्स सलून. तर लवकरात लवकर या, तुमच्या अपॉइंटमेंट बुक करा आणि जे असेल ते रिझल्ट तुमच्या समोर असणार आहे. सो फिनोलेक्स फाटा, पावस रोड, रत्नागिरी. आणि अजून एक सांगायचं होतं जे महत्वाचं आहे, 2018ला जेव्हा जयने आमच्या घरी येऊन जे स्मूथनिंग माझं केलं होतं फर्स्ट टाइम, तेव्हा जसे रिझल्ट होते आणि आता त्याने हे स्वतःचं जेव्हा सेटअप सुरू केलंय तेव्हा सुद्धा तसेच, किंबहुना त्याच्यापेक्षा खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तुम्ही बघू शकता. खरंच एकदा तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, तुम्हालाही खूप छान रिझल्ट मिळतील. थँक्यू. A few moments later. सो इकडे आलोय जॅकच्या फ्रेंड कडे. शी वाईड मध्ये बघ कसं आलं. त्याच्यावरच घेत होते ना. A few moments later. तुमचं